लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बजेट हे काय आहे, ह्या 3 गोष्टी मी सांगू इच्छितो आणि 5 आकडे हे बजेट कसं आहे सांगण्यासाठी. त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली, यात कुठलेही मोठे धक्के नाहीत, स्थिरता आहे, शाश्वती आहे, त्यामुळे बजेट चांगलं आहे. दुसरी गोष्ट, साधेपणा हा बजेटसाठी चांगला असतो. बोरिंग इज गुड, त्यामुळे हे चांगलं बजेट आहे. तिसरं, इकॉनॉमिक सर्वेमध्ये म्हणजे आर्थिक अहवाल जो प्रसिद्ध झाला 2 दिवसापूर्वी, त्यात सांगितलं होतं की स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी म्हणजे धोरणात्मक अपरिहार्यता ही महत्त्वाची आहे, त्याकडे लक्ष दिलं गेलं आहे, त्यामुळं बजेट चांगलं आहे. या 3 गोष्टींमुळे बजेट चांगलं आहे. बजेटचे 5 महत्त्वाचे आकडे हे असे आहेत की यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 53.5 लाख कोटी इतकं खर्च केलं जाईल यावर्षी, म्हणजे पुढल्या 12 महिन्यांमध्ये, जो आकडा की 8% जास्त आहे या चालू वर्षाच्या बजेटपेक्षा. दुसरा महत्त्वाचा आकडा म्हणजे त्यामध्ये जी पायाभूत सुविधा किंवा भांडवली खर्च असतो त्यात 10% वाढ होतीये आणि ती 10% वाढ होऊन आपण येत्या वर्षी 12.2 लाख कोटी इतका मोठा खर्च, भांडवली खर्च करणार आहोत. ही चांगली गोष्ट आहे. तिसरी चांगली गोष्ट अशी आहे की आपला जो फिस्कल डेफिसिट आहे म्हणजे वित्तीय तूट आहे, म्हणजे जो खर्च आपण आपल्या महसुलीपेक्षा जास्त वाढणार आहे, तो खर्च हा 4.3% इतकाच आहे. हे सांगताना मला अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं, कारण त्यांनी कोविडच्या काळामध्ये जी वित्तीय तूट 9.2% होती, त्यांनी सांगितलं होतं पुढल्या 5 वर्षामध्ये आम्ही ती 4.4% करू, 4.5%पेक्षा कमी करू, आणि त्यांनी ती केली आहे. 5 वर्ष असं एखाद्या नेत्यांनी सांगणं आणि त्यानंतर ते कमी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचं नक्कीच अभिनंदन करायला हवं. आता पुढल्या वर्षी ते 4.3% म्हणजे आणखी कमी होतं, ही चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच आपला एकूण जे कर्ज आहे GDPच्या तुलनेत ते 56%वरनं 55% इथपर्यंत होईल पुढल्या वर्षी, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि पुढल्या काही वर्षांमध्ये ते 50% पर्यंत येईल, ज्यामुळं की आपलं कर्ज कमी झालं तर कर्जावरचा व्याज कमी द्यायला लागेल, पैसे जास्त उरतील, तो भांडवली खर्च वाढेल. 5वा शेवटचा आकडा असा आहे, आपली जी GDP आहे ती GDP जवळपास 10% ग्रो होऊन 393 लाख कोटी इतकी ती GDP असेल. तर असं हे थोडक्यात बजेट आहे. या बजेटमध्ये 5 वेगवेगळ्या गोष्टींवरती मला प्रामुख्यानं तुमचं लक्ष वेधायचं आहे. पहिलं, MSME म्हणजे लघुमध्यम उद्योग हे महत्त्वाचे. महाराष्ट्रामध्ये भरपूर जास्त आहेत रजिस्टर्ड, पुण्यामध्ये ते भरपूर जास्त आहेत. त्या सर्वांसाठी त्यांना जास्तीत जास्त चांगलं कसं क्रेडिट देता येईल, त्यासोबतच त्यांना इक्विटी कशी देता येईल, आणि यासोबतच त्यांचे जे डिलेड पेमेंटचे इश्यू असतात ते कसे सॉल्व्ह करता येतील यावरती लक्ष वेधलं गेलं. त्यामुळं MSME वरती फोकस आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे सर्व करत असताना एम्प्लॉयमेंट जनरेशन महत्त्वाचं, रोजगार निर्मिती महत्त्वाची. त्याचं कारण असं आहे की टॅरिफमुळं वगैरे टेक्स्टाईल सारख्या उद्योगांना त्रास होता. तर अशा उद्योगांसाठी ज्या नवीन उपाययोजना केल्या जात आहेत त्या चांगल्या म्हणायला हव्यात. त्यासोबतच केअर गिव्हिंग आहे, म्हणजे वृद्धांची काळजी घेणं, यामध्येही एम्प्लॉयमेंट जनरेशन चांगलं होऊ शकतं, तिथेही लक्ष दिलं गेलंय. टुरिझममध्ये सुद्धा लोकल लोकांना चांगला जॉब मिळतो, तिथेही लक्ष दिलं गेलंय. तर हे जॉब क्रिएशनसाठी ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या, हा दुसरा मुद्दा. त्याचा तिसरा मुद्दा असा आहे की कस्टम्स ड्युटी सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या रॅशनलाइज केल्या जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. चौथा मुद्दा असा आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस, कंप्लायन्स बर्डन कमी करण्यावरती लक्ष आहे, हे चांगलं आहे. 5वा आणि शेवटचा मुद्दा असा आहे, मी पुण्यातनं बोलतोय त्यामुळे पुण्याविषयी थोडं सांगायला लागेल की आता रेल्वे कॉरिडॉर जो आहे, रेल्वे कॉरिडॉर हा मुंबई तो पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बँगलोर, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी त्यासोबत पुण्यासाठी गोष्ट म्हणजे ज्या क्लस्टर्स आहेत वेगवेगळे, ऑटो क्लस्टर आहे, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आहे, फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहे, त्याला जर रिव्हाइव्ह केलं गेलं तर शेकडो लघुमध्यम उद्योगांना त्याचा फायदा होईल, ही चांगली गोष्ट आहे. टूल मॅन्युफॅक्चरिंगचं क्लस्टर उभारलं जाणार आहे देशामध्ये 2 मोठे. आमची नक्कीच त्यांना विनंती असेल की तुम्ही पुणे कन्सिडर करा त्यासाठी, कारण पुण्यामध्ये त्याची जास्त गरज आहे आणि रेलेव्हंट शहर आहे पुणे. त्यासोबतच देशामध्ये 7 वेगवेगळे टुरिझम हब उभारले जाणार आहेत. आमची त्यांना मागणी असेल की ते पुण्यामध्ये तुम्ही एक नक्की टुरिझम हब उभं करा. यासोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन जी अहमदाबादला आहे, अशी आणखी एक येणार आहे देशामध्ये. आमची त्यांना विनंती असणार आहे की असं एक
तुम्ही पुण्यामध्ये नक्की घेऊन या. या सर्वांसोबतच आपल्याला हे नक्की सांगायला लागेल की या सर्व गोष्टी पुण्यामध्ये आल्या, महाराष्ट्रामध्ये आल्या, त्याचा नक्कीच भारताची आणखी GDP ग्रो व्हायला फायदा होईल. शेवटी परत एकदा मी रिवाइंड करेन आणि इतकंच सांगेन की हे बजेट आहे, हे बजेट यात मोठे धक्के कुठलेही नाहीत, शाश्वती आहे, स्थिरता आहे, हे साधेपण आहे, त्यामुळे चांगलं बजेट आहे. आणि यामध्ये जी धोरणात्मक अपरिहार्यता आहे, म्हणजे डेटा सेंटर सारख्या उद्योगाला आपण कसं सपोर्ट करतोय, हे धोरणात्मक आहे. तर यात चांगल्या गोष्टी आहेत, त्यामुळे या बजेटचं स्वागत करायला हवं. आणि डेफिसिट हा कमी, ग्रोथ चांगली, कर्ज हे GDPच्या तुलनेत कमी, या 3 गोष्टींवर स्वागत करायला हवं. शेवटी एकच मुद्दा सांगेन मी, ज्या चांगल्या घोषणा आहेत त्याची अंमलबजावणी ही खूप 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 महत्त्वाची. माझी एक विनंती असेल अर्थमंत्री महोदयांना की त्याचं एक डॅशबोर्ड त्यांनी तयार करायला हवं, जेणेकरून दर महिन्याला आपल्याला कळेल ज्या घोषणा आज 1 फेब्रुवारीला झाल्या त्याचं नेमकं काय घडतंय. टेरिफ वॉर आहे, त्याच्यानंतर जागतिक बदललेली परिस्थिती आहे, सोबत भारताने मधल्या काळात खूप मोठ्या प्रमाणात फ्री ट्रेड एग्रीमेंट्स विविध देशांसोबत केलेले आहेत. ह्या चा कुठेतरी रिफ्लेक्शन्स ह्या बजेटमध्ये दिसतंय का? खास करून ज्या पद्धतीनं धोरणात्मक, तुम्ही 2, 3, 4 वेळेस बोलला की धोरणात्मक जो मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे, त्याच्यासाठी हा कुठेतरी महत्वाचा पाऊल आहे का? ह्या दोन्ही गोष्टी सांगायला लागतील. एक महत्त्वाचं असं आहे की हा मागच्या वर्षभरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत 2 एप्रिलपासनं, तर त्याचा नक्कीच विचार केला गेलेला आहे. टॅरिफ इन्क्रीजेस झाले वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळं जे रोजगार टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये होते त्यावरती इम्पॅक्ट पडला. त्यामुळं टेक्स्टाईल इंडस्ट्रीजना जास्त धोरणात्मक पाठबळ देण्यात आलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. दुसरं, FTA जे असतात ते बजेटच्या बाहेर होतात. FTAजमुळं आपण बाहेरच्या देशात कुठली एखादी गोष्ट विकायला गेलो तर ती आपली गोष्ट थोडी कमी दरात विकली जाईल, त्यामुळे मागणी वाढेल, ही चांगली गोष्ट असते. हे एकमेकांना पूरक आहेत, जरी हे बजेटमधलं नसलं तरी. तिसरी गोष्ट, 2047चा जो प्रधानमंत्र्यांचा मुद्दा आहे विकसित भारतचा, त्याला त्यांनी नक्कीच सपोर्ट केलंय. उदाहरणार्थ, आपले जे डेटा सेंटर आहेत, आम्ही जे यूट्यूबवरती सर्व पाहतो, तो यूट्यूबवरती जे आहे, जे काही आपलं कॉन्टेंट आहे ते सर्व बाहेर देशांमधल्या डेटा सेंटरमध्ये होतं किंवा असतं, ते जास्तीत जास्त भारतामध्ये आणावं, यासाठी सुद्धा त्यांनी उपाययोजना केलेली आहे. आणि ते 2047 पर्यंत त्याला करमुक्ती दिलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त डेटा सेंटर भारतात यावेत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.